दुपारचा वाजला 1 आणि आम्ही कुठे आलो तर आम्ही आलो हॉटेल आनंद भवन. हॉटेल आनंद भवन हे कुठे आहे बरेच जण आपल्यापैकी माहीत असेल. चिली दादा आपल्याला सर्व करत आहेत. चिकन चिली आहे, चिकन लॉलीपॉप आहे, मस्त बेशी यम्मी चिकन चिली. नक्की आवडी ना. लॉलीपॉप मग संपवणार का नंतर मग. हा मस्त सुगंध खमंग वास. चला जेवणाचा आस्वाद घेतो मी. मग थोड्या वेळात भेटतो. चला आनंदी, आपण कोकण सिरीजचा आता बहुतेक आपला 5वा का 6वा व्हिडिओ असो. आपण कोकण सिरीज सुरू केली. त्याच्यामध्ये आपण पहिलं काय केलं, पहिले आपण इथे गेलो स्वामींच्या मठात गेलो. स्वामींचा मठ पण कुठचा, पळसदरीचा. पळसदरीचा स्वामींचा मठ सुंदर असं दर्शन झालं. सकाळ सकाळची वेळ होती. आणि दुसरं विशेष म्हणजे की तो ब्लॉग आपल्या चॅनलवरती अवेलेबल झालेला आहे. नक्की जाऊन बघा. तो आपला व्हिडिओ ब्लॉग 1 होता. दुसरा आपण गेलो तो पालीचा महागणपती, अष्टविनायकपैकी स्पेशल महागणपती, पालीचा गणपती, तो एक ब्लॉग आहे. तिथून आपण गेलो पुढे आपण देवीला गेलो. तिथून आपण गेलो पण शिरगावला नाही. तिथून आपण गेलो आपण काळखाई देवी मंदिरला, खेड. पण त्याचा ब्लॉगच्या आधी तो 4था ब्लॉग होता. 3रा ब्लॉग होता पाली महागणपतीवरून काळखाईला खेडला जाताना आपण खास एका रोडने गेलो. बायपास रोड मुंबई पुणे हायवेने गेलो नाही. आपण कुठे गेलो तर निजामपूर मार्गे गेलो. तो ब्लॉग 3 होता. ब्लॉग 4 होता आपला काळखाई मातेचं मंदिर. मस्त भव्य असं मंदिर, काळखाई माता, तिचा भाऊ बहीण, हे देवस्थान, खेड शहर ते दाखवलं गेलं. आणि त्याच्यानंतर आपण पुढे आपला ब्लॉग कोकण सिरीज चालूच ठेवली. 5व्या ब्लॉगमध्ये आपण कुठे गेलो तर आपण गेलो आपल्या लंचसाठी गेलो. परशुराम घाटामध्ये लंच घेतलं. तिथे काही प्रोडक्ट तिकडचं, काही कोकणातले जे प्रोडक्ट्स आता नवीन नवीन आलेले आहेत. आपलं काय म्हणतात ते कोकणी मेवा, तो आपण पाहिला. काय प्रोडक्ट आहेत ते, तो एक डिटेल देणारा तो ब्लॉग होता. त्याच्यानंतर आपण रूमवरती गेलो. तिथे आराम वगैरे केला. आणि त्याचा पुढचा ब्लॉग 5वा 6वा धरता येईल तो आपल्या देवीचा होता. आपली देवी कुठची तर महाकाली, सुखाई वरदानी महाकाली देवा. संपूर्ण व्हिडिओ ब्लॉग खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे मंडळी, तो तुम्ही जाऊन बघा. तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये कुठे गेलो तर संध्याकाळचा जो डिनर घेतला खास चिपळूणचा फेमस हॉटेल अभिषेक, त्याचा ब्लॉग आपल्या चॅनलवरती आलेला आहे. तो तुम्ही जाऊन बघा. तिथे आम्ही काय काय खाल्लं, काय काय त्याचं टेस्टी फूड होतं, कसं काय होतं, त्याचा रिस्पॉन्समध्ये दिलेलाच आहे. तर हॉटेल चिपळूण फेमस ते बघितलं. दुसऱ्या दिवशी आम्ही उठून सकाळी फ्रेश वगैरे झालो. नंतर आम्ही तिथे हॉटेल विराज, तिथे आम्ही नाश्ता केला. तिकडे तसा नाश्ता खूप छान होता. त्याचा डिटेल ब्लॉग आहे. हॉटेल वैभव. आणि ती कोकण सिरीज कंटिन्यू करून आम्ही गेलो सवडसडा वॉटरफॉलला. आणि वॉटरफॉल अशी काय आम्ही धमाल केली, खूप धमाल मंडळी आली. बरोबर आंधी. तो आपला स्पेशल ब्लॉग आहे. चिपळूण परशुराम घाटामध्ये लगत सवडसडा वॉटरफॉल आहे. बरेच माहीत असेल, काय माहितीच नसेल, पण नक्की जा. तो ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. त्याच्यानंतर कोकण सिरीज कंटिन्यू करताना आपण परशुराम घाटामध्ये वशिष्ठी पात्र पण कोकण रेल्वेचं असं आपलं दर्शन झालं. हिरवळगार ग्रीनरी कोकणामध्ये आपले कोकण रेल्वे कशी ट्रॅव्हल करताना दिसते घाटातून, ते आपण पाहिलं. आणि ते पुढे करता आपला हा आता परतीचा प्रवासाचा शेवटचा ब्लॉग आहे. तो तुम्ही कंटिन्यू बघा. आणि कोकण सिरीज ही तुम्हाला आवडली का ते सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मेहुल आनंदी. बरेच जण आपल्याला सांगत होते कोकण सिरीजचे ब्लॉग कधी येणार. आता ब्लॉग आलेले आहेत. 101 ब्लॉग आहेत. बघा, तुमचं प्रेम द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली सबस्क्रायबर फॅमिली अशीच वाढत जाऊ दे. आणि तुमच्यासाठी छान मी ब्लॉग नक्की घेते राहील. चला म्हणजे या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. पुढे काय इन्फॉर्मेशन असेल तर नक्की दाखवतो. टिल देन बाय, टेक केअर. जरा आजूबाजूचा नजारा बघून घेऊया. मस्त ग्रीनरी कोकण आहे. हॅलो अद्वैत. प्रवासाला आपण थांबलेलो आहे. हा ढग इथे. अच्छा इथे पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो. चला, असं मस्त कोकण सिरीज सुपर मध्ये शेती बऱ्याच ठिकाणी चालू झालेली आहे. ही आहे भात शेती. सगळे कोपडे भरलेले आहेत. भाताची पिकं बऱ्यापैकी भरपूर अशी वाढलेली आहे. पाऊस भरपूर पडलेला आहे कोकणामध्ये. मुंबई ठाणे शहरामध्ये एवढा नाही आहे, पण जिथे आपल्याला गरजेचं आहे, जिथं आपल्याला भात शेती येते, बाकी अन्न पीक येतं, आपण जे खातो, अन्न देवता आपल्याला अशीच पसंत राहू दे. बळीराजाचा उदो विजय होऊ दे. असाच सुखकारक नयमरने आपलं जीवन चालू राहू दे. पाऊस पडू दे. सगळे ऋतू वगैरे व्यवस्थित त्यांच्या शेड्यूलप्रमाणे राहू दे, तरच आपल्याला ह्याचं छानसं असं पीक मिळेल. ओके. रोजच्या धकाधका जीवनामधून आम्ही डिसिजन घेतला, चला आपण कोकणाची सिरीज चालू केली. आणि बरेच जण कमेंट्स करत होते, तर नक्की केलेली आहे. नक्की जाऊन बघा मंडळी. आवडल्यात नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला प्लीज रिक्वेस्ट करतो. आणि तुम्हाला अजून कुठचे व्हिडिओ बघायला आवडतील ते असं मला कमेंट करून सांगा. बघा मंडळी, मस्तपैकी ढग साचलेले आहेत. मस्त इथे जरा उजेड आहे, पण तिथे ढगा
तर इथे पाऊस पडत नाही, इथे आपली गाडी थांबवल्या. अद्वैत अद्वैतचे आजोबा आहेत, मस्त एन्जॉय करत आहेत कोकण. मुंबई गोवा हायवे. कंप्लीट ग्रीनरी. वा, आनंदीचा तिथे फोनवरती तिने व्हॉट्सअप कॉल लावला आहे, घरी दाखवते वाटतं तिथे फॅमिली मेंबरला. आम्ही थांबलो आहे बोहरघर हाटवाडी, इथे थांबलो आहे. मस्त एन्जॉय केला इथे आम्ही. 15-20 मिनटं थांबलो, बरं वाटलं. थांब ना. समोर निसर्ग बघा, निसर्ग. तुम्हाला वाटत असेल मी हा रिपिटेटिव्ह कंटेंट दाखवतोय, पण मला खरंच राहवत नाहीये. समोर डोंगर रांग, ढग गर्द आहेत. डोंगरावरती 3 रांग आहेत बघा, 1 2 3. समोर तुम्ही बघा डार्क पाऊस साठलेला आहे डोंगर भागामध्ये. दोन्ही साईडला ग्रीनरी फुल धमाल. आणि इकडे बघा, हे बघा इकडे बकरीचं हे पालन, तिथे बकरीचा चारा चरतात. मस्त कोकणातला, कम्प्लीट कोकणातला फील आपल्या व्हिडिओ मार्फत मी द्यायचा पूर्ण प्रयत्न केला मंडळी. आणि सुपर्ब, एकदम जबरदस्त अनुभव, एव्हरसम. पावसात कोकणाची पिकनिक झालीच पाहिजे. आणि समोरच तुम्ही ब्रिज बघू शकता, हा आपला आहे कोकण रेल्वेचा ब्रिज. कोकण रेल्वे, क्या बात है. मस्त वातावरण, सुपर्ब, एव्हरसम. ग्रेट फिलिंग, ग्रेट ग्रेट, सुपर्ब. दिसत आहे मंडळी. चला, कशई बोगदा बघू शकता लेफ्ट साईडला. कशई बोगदा टुवर्ड्स मुंबई. चला जरा बोगद्याचा फील घेऊया. बघा आपल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये जस्ट अ मिनिट. बघा समोरच तुम्हाला 2 टनेल ची एंट्री एक्झिट दिसते. राईट साईडचा तो एंट्रीला एक्झिटचा आहे, तो टुवर्ड्स मुंबई, कोकण टू मुंबई प्रवास. त्यामुळे मध्ये बघा चला टनेल आहे 100 मीटर्स. आपला टनेल मधला प्रवास संपूर्ण कशेळी घाट यामुळे आपला स्किप होतो. बघा चला, आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला हा डिटेल्स द्यायची होती. माझ्यासाठी हा सुद्धा फर्स्ट टाइम होता. एक्झिट करताना, कोकण एक्झिट करताना म्हणजे टुवर्ड्स मुंबई ठाण्याला जाताना मस्त अगदी 1-2-3 मिनिटामध्ये मंडळी आपण पलीकडे जातो. चला, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ह्या ट्रेनमधून कधी प्रवास केला आहे का, नक्की मला सांगा कमेंट करून. बघा ना काय टेक्नॉलॉजी यूज करून बोगदे आजकाल केले जातात. बस सुपर. टनेलचा एक्सप्रेस. मुंबई पुण्याला मी जाताना 4 ते 5 टनेल लागतात. त्याचा नेहमी मी कॉन्ट्रीब्यूट केल्याचा सहभाग घेतलेला आहे. पण कोकणामधून ते टनेल म्हणजे एक रत्नागिरीचा टनेल आपल्याला सगळ्यांना माहीत होता, बोगदाचा तो. आणि आता हा जो कशेळी घाटाचा झाला आहे, तर आम्ही किती अंतर वाचतं. आधी कशेळी घाट चढून उतरायला जवळ 40-45 पाऊंडच जायचा. जास्तीत जास्त तुम्ही किती वेळ लागायचा, 30-35 मिनिटं जायची. पण ह्याने अगदी 2-3 मिनिटामध्ये आपण एवढा मोठा डोंगर अगदी एका 2-3 मिनिटामध्ये क्रॉस करतो. म्हणजे केवढं आपलं अंतर, पेट्रोल, टायमिंग आपला वाचतो. खरंच या टेक्नॉलॉजीचा सलाम. आणि असाच मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी ईश्वरचरणी.
मस्त कोकण कनेक्ट करण्यासाठी अजून एक हा ॲड ऑन मार्ग. चला अगदी बोलता बोलता बघा अगदी 1.5-2 मिनिटामध्ये आपण पोचलो एक्झिटला आणि समोर तुम्ही बघू शकता वी आर केम नियर अक्रॉस एक्झिट. चला फुल एन्जॉय राईट. गुड एक्सपिरियन्स. चला माझ्या तर मजा वाटली. आता आपण एक वेगळ्या भागात पलीकडच्या साईडला आलो असं झाले. दुपारचा वाजला 1 आणि आम्ही कुठे आलो तर आम्ही आलो हॉटेल आनंद भवन. हॉटेल आनंद भवन हे कुठे आहे बरेच जण आपल्यापैकी माहीत असेल. हॉटेल आनंद भवन आहे आपल्या माणगावला एक्झॅक्ट माणगाव मार्केटमध्ये. यांचं लॉजिंगसुद्धा आहे. दुपारच्या लंचसाठी आलो आहे. चला आपण पुढे बघूया. हॉटेल आनंद भवन अद्वैत आपला फेवरेट हॉटेल बरोबर माणगाव मार्केटचं. अद्वैत आता काय ऑर्डर करणार ते बघूया. त्याचं काहीतरी आहे मनामध्ये आहे. बाबा कुठे गेले तुम्ही? ओके असा काय हॉटेल आनंद भवनचा ॲम्बियन्स आहे. भरपूर अशी स्पेस आहे दुपारी जेवणासाठी. चला मंडळी आलो आपण आता आनंद भवनला. जसं सांगलं यांचा लॉससुद्धा आहे. असा काय मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर ह्यांचा मेनू पटापट बघून घेऊया. स्नॅक्समध्ये असे काय आयटम आहेत आणि असं काय त्यांचा प्राईस कार्ड रेट. आम्ही काय ऑर्डर केली आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये बघायला मिळेल. ह्यांचं फूड एकदम टेस्टी असतंच आणि बरेचसे जण जेव्हा माणगावरून जातात तेव्हा हे विशेष रिकमेंड करतात. मी सर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत त्यांना हे रिकमेंड करेल. हॉटेल आनंद भवन लक्षात ठेवा माणगावला. या आता काय कशी काय ऑर्डर आणि कसं काय लंच होतं ते पुढे आपण आलेली. आता ऑर्डरमध्ये आम्ही काय मागवलं बघा. चिकन चिली दादा आपल्याला सर्व करत आहेत. चिकन चिली आहे, चिकन लॉलीपॉप आहे, मस्त बेशी यम्मी चिकन चिली. आणि सुगंध मस्त येत आहे ना. काय का आनंदी सुगंध मस्त येतं ना. वा चिकन चिली क्या बात आहे. अद्वैत चिकन चिली टेस्ट करून सांग कशी काय वाटते तुला. अद्वैत चिकन चिली टेस्ट करून सांगते. आणि लॉलीपॉप बघा ना कसले आले का बाबा. लॉलीपॉप आणि फ्रेश लाईम सोडा मागितला आहे बघा. चिकन चिली आधी टेस्ट कर. आनंदीने टेस्ट केली. आनंदी कशी वाटते चिकन चिली. एकदम सुपर नेहमीप्रमाणे रिकमेंडेड. म्हणजे इथे आलात माणगावला तर नक्की या आनंद भवन हॉटेलला. आम्ही तर नेहमीच हे रिकमेंड करतो आणि आधी चिकन चिली टेस्ट केलं आहे. सांग आम्हाला कशी आहे. नक्की आवडी ना. लॉलीपॉप मग संपवणार का नंतर मग लॉलीपॉपचा खाणार आहे. तर मग आधी मी हेच कंटिन्यू करतो. मी असं जेवणाचा आस्वाद घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळातच भेटतो. ओके चिकन चिली लॉलीपॉप आणि स्टार्टर खाऊन झालं. आता आली आहे मस्तपैकी नॉनव्हेज चिकनची दम बिर्याणी. चला मस्त स्नॅक्स झालेलं आहे आपलं स्टार्टर. आता मस्तपैकी चिकन बिर्याणीचा आम्ही आस्वाद घेतो. हा मस्त सुगंध खमंग वास होतो. चला जेवणाचा आस्वाद घेतो मी. तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. वाव मस्त सुगंध येतो आहे. छान अशी चिकन बिर्याणी मस्तपैकी म्हणते. छानपैकी पोटभर जेवण झालं. मस्त तयारी केली. मजा आली. काय जेवण होतं. चिकन लॉलीपॉप, चिकन चिली आणि चिकन बिर्याणी. छानपैकी जेवण झालं. आनंद भवन लॉजिंग किंवा आनंद भवन रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजसाठी फेमस आहे माणगाव. पार्किंगसाठीचा ॲम्पल अमाऊंट ऑफ स्पेस आहे. आला तर नक्की या भेट द्या. मी नक्की रिकमेंड करेन. चला आपण आपल्या कोकणचा जो सिरीज काढलेली आहे मंडळी तुम्हाला आपली कोकणची सिरीज कशी वाटली. पहिल्या ब्लॉगमध्ये आपण स्वामी समर्थ मठ पळसदरी मठ बघितला. त्यानंतर कोकण भाग तुम्ही पाली बल्लाळेश्वर वॉटरफॉल ग्रीनरीज आपण बघितली. तिसऱ्या ब्लॉगमध्ये मुंबई ते कोकण माणगाव ट्रॅफिक अवॉइड करते तो निजामपूर रोड बघितला. कशेळी बोगदा मुंबई गोवा हायवेची सध्याची परिस्थिती. गणपती आले जवळ तर काय रस्त्याची कंडिशन आहे. कोकण मी आता सध्या पावसात कुठे मिळेल परशुराम घाटामध्ये ते पाहिलं. छान असं चिपळूणचा धबधबा वॉटरफॉल पाहिला. सवतसडा धबधबा मस्त. कोकण सफर आमचं कुलदैवत चिपळूणकरांचं कुलदैवत आई सुकाई वरदाई महाकालीचं सुंदर मंदिर. दुसरं मंदिर आहे मस्त डोंगरावर बसलेलं छान असं पैकी आई आयलो ग हा एक छान व्हिडिओ होता तो आपण पाहिला.
त्यानंतर आपण कोकण मांडवणी फूड टेस्ट करा हॉटेल अभिषेक चिपळूण आहे. छान छान व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघून राहिला, धन्यवाद. आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा. ह्या कोकण सीरीजमध्ये तुम्ही दिलेला सपोर्ट प्रेमाबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पहिला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.